Hello students. Now in this chapter ratio and proportion we are going to learn what is proportion. In the previous class we learned about proportion. Proportions have two types. One is direct proportion and another is inverse proportion. Proportion जो आहे त्याच्यात दोन टाइप्स असतात proportion. एक म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन आणि दुसरा इनवर्स प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन. बघा, इनवर्स व्हेरिएशन म्हणा किंवा इनवर्स प्रपोर्शन म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच. इन व्हेरिएशन आणि प्रपोर्शन. तुम्हाला प्रपोर्शन म्हणजे काय हे थोडक्यात सांगितलेलं आहे. प्रपोर्शन म्हणजे दोन रेशो इक्वल असणे, दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेशो इक्वल असणे, म्हणजे ते नंबर्स जे त्या रेशो मध्ये यूज झालेले आहेत ते कसे असतात, प्रपोर्शन मध्ये. प्रपोर्शन म्हणजे इक्वेलिटी ऑफ टू रेशो, टू और मोर दॅन टू रेशो. मग इथं डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनवर्स प्रपोर्शन इथं पण काय होईल की काहीतरी इक्वल असणार आहे. मग आता इक्वल काय असणार आहे हे बघा. जर आपण कुठल्याही दोन क्वांटिटी घेतल्या, सपोज एक्स ही एक क्वांटिटी आहे आणि वाय ही एक क्वांटिटी आहे, तर दोन्हीमध्ये काय फरक असतो बघा. इथं एक्स ही एक गोष्ट आहे. एक्स ही क्वांटिटी जर इन्क्रीज झाली, वाढली, तर त्यासोबत वाय सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. आणि एक्स जर डिक्रीज झाली, कमी झाली, तर वाय सुद्धा काय होतो, डिक्रीज होतो, कमी होतो. इथं एक्स आणि वाय हे दोन्हीही एकसारखेच इन्क्रीज होतात आणि एकसारखेच डिक्रीज पण होतात. इथं एक्स वाय हे दोन्ही पण सारख्याच प्रमाणामध्ये चेंज होत असतात. एक वाढला की त्यासोबत दुसरा पण वाढतो. एक क्वांटिटी कमी झाली की दुसरी पण क्वांटिटी त्यासोबत काय होत असते, कमी होत असते. इथं मात्र इनवर्स प्रोपोर्शन मध्ये तसं नाही. इनवर्स प्रोपोर्शन मध्ये एक्स जर इन्क्रीज झाला तर वाय हा काय होतो, डिक्रीज होतो. आणि एक्स जर डिक्रीज झाला तर वाय हा काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे एक बाब वाढली की दुसरी कमी होते, एक कमी झाली की दुसरी वाढते. हे एकमेकांच्या अपोजिट मध्ये होतात, म्हणून याला इनवर्स प्रोपोर्शन म्हणायचं. आणि हे दोन्ही पण एकमेकांसोबतच होतात, म्हणून ह्याला डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणायचं. दोन्ही सारख्याच ह्याच्यामध्ये, एक वाढलं तर दुसरं पण वाढतं, एक कमी झालं तर दुसरं पण कमी होतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलात की एक गाडी चाललेली आहे, त्याची काहीतरी स्पीड आहे. मग जर मी असं सांगितलं की ही गाडी 10 मिनिटामध्ये 10 किलोमीटर जाते. 10 किलोमीटर नाही, मीटर घेऊ आपण. 10 मिनिटामध्ये ही गाडी 10 मीटर जाते, बरोबर आहे. 10 मिनिटामध्ये ही गाडी 10 मीटर पर्यंत जाते. तर मी विचारलं की 20 मिनिटांमध्ये किती जाईल, मग ही गाडी 20 मिनिटांमध्ये किती मीटर जाईल, 20 मीटर जाईल. लक्षात. 30 मिनिटांमध्ये 30 मीटर जाईल. म्हणजे ह्या गाडीचा टायमिंग आणि काय घेतलेला आहे, लागलेला टाइम, आणि इथं काय घेतलेलं आहे, त्या गाडीनं कव्हर केलेलं डिस्टन्स कव्हर्ड. म्हणजे हे काय आहे, डिस्टन्स आहे, आणि हा काय आहे, टाइम आहे. ह्याची स्पीड ही काय आहे, कॉन्स्टंट आहे, एकच स्पीड आहे, त्या स्पीड मध्ये ही गाडी चाललेली आहे. आणि ह्याची कॉन्स्टंट असताना 10 मिनिटांमध्ये 10 मीटर गेली तर 20 मिनिटांमध्ये 20 मीटर जाईल, 30 मिनिटांमध्ये 30 मीटर जाईल. आता जर आपण या गाडीची स्पीड वाढवली, बरोबर आहे, स्पीड आपण चेंज केली, मग या गाडीची आपण स्पीड वाढवली तर टाइम काय होतो बघा. जर ही गाडी 10 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जाते, बरोबर आहे, 10 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जाते, आणि मग तिला काही डिस्टन्स, तिला 100 किलोमीटर जायचंय, तर 100 किलोमीटर जायला तिला 10 तास लागतील.
100 किलोमीटर जायला 10 तास लागतील. मग आता हीच गाडीची जर आणखी स्पीड आपण वाढवली, आता हिची आपण स्पीड वाढवून 20 किलोमीटर पर आवर गेली, तर तिला 100 किलोमीटर जायला किती वेळ लागेल? मग आपण 10 किलोमीटर पर आवर गेली तर तिला 10 तास लागले. 20 किलोमीटर पर आवर गेली तर तिला 100 किलोमीटर जायला किती वेळ लागेल? तर 5 तास लागतील. बरोबर आहे. म्हणजे इथं स्पीड वाढवली की लागलेला जो टाइम आहे तो टाइम काय झालेला आहे? कमी झालेला आहे. आणि इथं टाइम जेवढा वाढलेला आहे तेवढंच डिस्टन्स पण वाढलेला आहे. डिस्टन्स पण त्याचं कव्हर जे केलेले डिस्टन्स आहे ते पण वाढणार आहे. जितका जास्त वेळ गाडी जाईल तितकं जास्त अंतर ती जाणार आहे. पण इथं जेवढी स्पीड वाढवली तेवढ्या कमी वेळामध्ये ती गाडी जाणार आहे. म्हणजे टाइम सोबतच इथं दोन क्वांटिटीचं आपण रेशो घेतलेला आहे, व्हेरिएशन घेतलेलं आहे. टाइम सोबत डिस्टन्स पण घेतलेला आहे आणि टाइम सोबत स्पीड पण घेतलेला आहे. पण टाइम सोबत डिस्टन्स जेव्हा येतं तेव्हा टाइम सोबत डिस्टन्स वाढतं, परंतु टाइम सोबत स्पीड जेव्हा येते तेव्हा टाइम वाढला की स्पीड कमी असते आणि स्पीड कमी असला की टाइम वाढतो. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये इथं बघा हे 10चं 20 झालं वाढलं, तर हे 10चं 5 झालं कमी झालं. बरोबर आहे. अशा प्रकारे इथं कमी एक क्वांटिटी जी आहे ती कमी वाढत गेली तर दुसरी क्वांटिटी काय होते? कमी होत जाते. आणि उलट बघितलं तर एक क्वांटिटी कमी होत गेली तर दुसरी क्वांटिटी वाढत जाते. असं होत असेल तर ह्याला काय म्हणायचं? इनव्हर्स प्रोपोर्शन. इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये दोन्ही. आता हे जे आहेत याला आपण जर टेबलच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर याला आपण x घेऊ आणि याला काय घेऊ? y. एक क्वांटिटी x घेतली आणि एक क्वांटिटी y घेतली तर काय होतं बघा, इथं तुम्हाला काय मिळतं? हा जो x आणि y आहे हा x y चा इथं बघा 10 into 10 जर केलं, सॉरी 10/10 केलं तर काय होतं? 10/10 तर 1 मिळतं. 20/20 काय होतं? 1 मिळतं. 30/30 काय मिळतं? 1. म्हणजे इथं x/y हा जो रेशो आहे हा रेशो कसा असतो? कॉन्स्टंट असतो. म्हणजे इथं या ठिकाणी तुम्हाला मिळतं x/y हा रेशो नेहमी काय मिळतो? कॉन्स्टंट मिळतो. म्हणजे याची व्हॅल्यू चेंज होत नाही. असं किती पण वेळ वाढवला तर त्यासोबत डिस्टन्स पण वाढतं, पण दोन्ही मधला हा जो x/y हा रेशो आहे हा रेशो कधी चेंज होत नाही. हा रेशो काय राहतो? कॉन्स्टंट राहतो. जर डायरेक्ट व्हेरिएशन असेल म्हणजेच एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी वाढत असेल, एक कमी झाली तर दुसरी क्वांटिटी कमी होत असेल, तर या दोन्हीचा जो डिव्हायडेशन आहे, भागाकार आहे, x/y हा रेशो कॉन्स्टंट राहत असतो. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. म्हणजे जेव्हा डायरेक्ट व्हेरिएशन आहे तेव्हा x/y इक्वल टू k. जर आपण ह्याला x1 y1 x2 y2 x3 y3 असं दिलं तर x1/y1 बरोबर असतं x2/y2 बरोबर x3/y3 बरोबर k. हे सगळे जे रेशो असतात हे रेशो कसे असतात? कॉन्स्टंट असतात डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये. लक्षात. आता इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय होतं? इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये हा x आहे आणि हा y आहे. मग इथे जर आपण डिव्हायडेशन केलं 10/10 1 आलं, 20/5 4 आलं, तर इथं हे x/y कॉन्स्टंट आहे का? नाही. तर इथं काय कॉन्स्टंट असेल? मग इथं या दोन्हीचा प्रॉडक्ट, x आणि y चा प्रॉडक्ट म्हणजे आपण 10 into 10 इक्वल टू असेल 20 into 5. या दोन्हीचा प्रॉडक्ट म्हणजे x into y, x आणि y चा गुणाकार हा काय असतो? कॉन्स्टंट असतो. जर इनव्हर्स प्रोपोर्शन असेल तर, इनव्हर्स प्रोपोर्शन असेल तर x into y बरोबर k. अशा किती पण व्हॅल्यू चेंज होत गेल्या तरी सुद्धा त्या एक्झाम्पल मध्ये ह्या दोघांचा गुणाकार मात्र कधी चेंज होत नाही. गुणाकार मात्र तोच राहत असतो. मग आता इथं
समजा तुम्हाला हे माहित नाही, 10 किलोमीटर पर आवरने तिला टाइम लागतो 10 तास, बरोबर आहे. तर 20 किलोमीटरनी किती तास लागतील हे काढायचे, एक्स तुम्हाला काढायचे. इथे आपण एक्स घेतलं, समजा तिला एक्स तास लागतील तर एक्स काढायचे. मग तुम्हाला काय करावं लागतं, हे बघायचं इनव्हर्स आहे का डायरेक्ट आहे. इनव्हर्स आहे का डायरेक्ट आहे कसं करायचं, विचार करायचा की स्पीड वाढली, आपण गाडीमध्ये चाललो, त्याची स्पीड वाढली तर टाइम कमी लागतो आणि स्पीड कमी केली की टाइम जास्त लागतो, हा विचार करायचा. हे दोन्ही पण कशा आहेत, इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये आहेत. आणि इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये असतील तर हा एक्स आणि वाय यांचा प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट असतो, हे लक्षात ठेवायचं. मग इथं या दोघांचा प्रॉडक्ट 10 × 10 = 20 × एक्स, ह्या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार. जी व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे ती व्हॅल्यू सोडून, त्या व्हॅल्यू सोबतची दुसरी व्हॅल्यू सोडून दोन ज्या तुम्हाला माहित आहेत त्यांचा गुणाकार करायचा आणि जे माहित नाही त्यांचाही गुणाकार करायचा, दोन्ही इक्वल आहेत. मग x = 10 × 10/20, मग काय होईल, 0 0 कॅन्सल, 2 5 जा 5, म्हणजे x काय आहे 5, म्हणजे तुम्हाला 20 किलोमीटर पर आवरने गेल्यानंतर 5 तास लागतील, अशा प्रकारे आन्सर. आणि इथं जर तुम्हाला एक व्हॅल्यू माहित नाही कुठली पण, समजा तुम्हाला इथं 10 मिनिटांमध्ये 10 मीटर गेला, 20 मिनिटांमध्ये किती गेला हे माहित नाही, तर 20 मिनिटांमध्ये समजा 1 मीटर गेला, तर इथं ह्या दोन्हीचा भागाकार म्हणजे x/y कॉन्स्टंट असतो. तर इथं तुम्हाला काय करायचं, x1/y1 = x2/y2, याला आपण y2 घेऊ. x1 10, y1 10, x2 20 आणि y2 x काढायचे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 10 × x = 10 × 20, x = 10 × 20/10, 10 10 कॅन्सल, x = आलं 20, म्हणजे त्याला 20 मीटर लागेल. म्हणजे इथं तुम्हाला डायरेक्ट प्रोपोर्शन असेल तर x आणि y चा x/y हा रेशो घ्यावा लागते. x/y = ठेवत तुम्हाला हे एक्झाम्पल जे माहित नाही त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काढायचं. इनव्हर्स प्रोपोर्शन असेल तर दोघांचा प्रॉडक्ट इक्वल करायचा आणि काढायचं. तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल, डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये दोन्ही ज्या राशी आहेत, दोन्ही जे क्वांटिटी आहे ते एकाच वेळेला वाढतात आणि एकाच वेळेला कमी होतात. आणि इथं इनव्हर्स मध्ये एक वाढते आणि एक कमी होते. हे लक्षात ठेवून तुम्हाला डायरेक्ट म्हणल्यानंतर x/y = k, इनव्हर्स म्हणल्यानंतर x × y = k, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, तुम्ही एका दुकानामध्ये गेलात, दुकानामध्ये जाऊन तुम्हाला बॉल आणायचे. काय आणायचे, बॉल आणायचे. आणि त्या बॉलची व्हॅल्यू काहीतरी आहे, कॉस्ट काहीतरी आहे, कॉस्ट आपण बॉलची कॉस्ट. मग तुम्ही एक बॉल दुकानदाराला विचारता, एक बॉल कितीला आहे, तर त्याने सांगितलं की एक बॉल 5 रुपयाला आहे. किती रुपयाला आहे, 5 रुपयाला आहे. हे नंबर ऑफ बॉल त्याने सांगितलं. जर समजा तुम्ही 2 बॉल घेतले तर तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील, एका बॉलला 5 रुपये, 2 बॉलला 10 रुपये द्यावे लागतील. तुमच्यासोबत एक मित्र आहे, त्या मित्रांनी 10 बॉल घेतले तर त्याला 10 बॉलचे किती रुपये द्यावे लागतील, 50 रुपये द्यावे लागतील, बरोबर आहे. आणखीन एक सोबत दुसरा तिसरा मित्र आहे, त्यानं समजा 15 बॉल घेतले तर 15 बॉलचे त्याला किती रुपये द्यावे लागतील, 75 रुपये द्यावे लागतील. म्हणजे बॉलची नंबर्स इथं वाढले की त्यासोबत त्याची कॉस्ट पण वाढत असते. कॉस्ट वाढते बघा, इथं 1 घेतला 5, 2 घेतले 10, 10 घेतले 50, 15 घेतले 75, तर हे कसं झालेलं आहे, इन्क्रीज होत गेलेलं आहे. दोन्ही क्वांटिटी एकाच वेळेला इन्क्रीज झाल्या. अशा प्रकारचे जे एक्झाम्पल्स असतात ते एक्झाम्पल्स कशामध्ये येतात, डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये येतात.
आणि जर तुम्ही एक बुक वाचायला घेतलेलं आहे, बरोबर आहे. मग ते बुक वाचत असताना तुम्ही काय केलं, एका दिवसामध्ये 10 पेजेस वाचली, नंबर ऑफ पेजेस. तर तुम्हाला ते बुक वाचायला एका दिवसामध्ये समजा तुम्ही 5 पेजेस वाचले असं घेतलं, तर ते बुक वाचायला तुम्हाला 20 दिवस लागले. लक्षात. आता जर तुम्ही एका दिवसामध्ये 10 पेजेस वाचले, तर ते बुक वाचायला तुम्हाला किती दिवस लागतील मग? एक नंबर ऑफ पेजेस 5, एका दिवसामध्ये तुम्ही 5 वाचले तर तुम्हाला 20 दिवसामध्ये ते बुक वाचून कंप्लीट झालं. आता तुम्ही 10 पेजेस वाचले म्हणजे ह्याच्या दुप्पट पेजेस वाचले तर ह्याच्या अर्धे दिवस तुम्हाला लागतील. म्हणजे 20 दिवसामध्ये जे बुक तुमचं वाचून होणार होतं ते किती दिवसामध्ये होईल? 10 दिवसामध्ये होईल, बरोबर आहे. आता तुम्ही जर एका दिवसामध्ये 20 पेजेस वाचले 20 पेजेस वाचले तर याच्या दुप्पट पेजेस तुम्ही वाचले तर याच्या अर्धे दिवस तुम्हाला लागतील. म्हणजे 10 दिवसामध्ये जे बुक कंप्लीट होणार होतं ते किती दिवसामध्ये होईल? 5 दिवसामध्ये होईल. लक्षात. मग आता हे अशा प्रकारचं जे एक्झाम्पल आहे, इथं काय झाले बघा, नंबर ऑफ पेजेस इन्क्रीज होत गेले, वाढत गेले. तर त्यासाठी लागणारे जे डेज आहेत, नंबर ऑफ डेज, हे कसं झालं? कमी कमी होत गेले. म्हणजे 5 पेजेस वाचले की 20 दिवसामध्ये पूर्ण झालं, तर 10 पेजेस वाचले तर 10 दिवसामध्ये, परत हे वाढलं तर इकडं काय झालं? कमी झालं. म्हणजे इथं नंबर ऑफ पेजेस इन्क्रीज होत गेले तर नंबर ऑफ डेज हे डिक्रीज होत गेलं. मग जर अशा प्रकारचे एक्झाम्पल असेल तर हे एक्झाम्पल कशामध्ये येतं? इनवर्स प्रोपोर्शन मध्ये येतं. इनवर्स प्रोपोर्शन, डायरेक्ट प्रोपोर्शन हे विचार करताना आपण डोक्यामध्ये विचार करायचा की आपल्याला हे एक्झाम्पल मध्ये काय, कुठल्या 2 क्वांटिटी दिलेल्या आहेत आणि त्या क्वांटिटी ज्या आहेत त्या क्वांटिटी वाढतात एकमेकांसोबत का कमी होतात. लक्षात. जर 4 वर्कर्स आहेत, ते 4 वर्कर्स एक काम करायला 10 दिवस लागतात, तर 4च्या ऐवजी मी 8 वर्कर घेतले तर एक काम करायला 10 दिवसाच्या ऐवजी त्यांना 5 दिवस लागतील. म्हणजे जर दिवस वर्कर्स वाढवले तर लागणारे डेज जे आहेत ते कमी होतील. परंतु वर्कर्स आणि सॅलरी असेल, असं जर मी केलं, 5 वर्कर्स असतील तर मला 100 रुपये सॅलरी द्यावी लागते. बरं, 5 मध्ये मिळून मी 100 रुपये दिले. तर 10 वर्कर्स असतील तर मला त्यासाठी 200 रुपये सॅलरी द्यावं लागेल. म्हणजे सॅलरी आणि वर्कर्स यांचं जेव्हा आपण प्रोपोर्शन घेतो तेव्हा ते दोन्ही पण वाढत, वर्कर्स वाढले की सॅलरी पण वाढते. म्हणजे इथे जे आहे ते कशामध्ये येतं? डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये येतं. पण वर्कर्स आणि नंबर ऑफ डेज आपण जेव्हा घेतो तेव्हा ते कशामध्ये येतं? इनवर्स प्रोपोर्शन मध्ये. म्हणजे हे आपण विचार करून ठरवायचं ते इनवर्स प्रोपोर्शन आहे का डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. आणि डायरेक्ट प्रोपोर्शन असेल तर या दोन्हीचं डिव्हायडेशन हे नेहमी सेम असतं. 1/5, 2/10, 2/10 म्हणजेच 1/5, 10/50 म्हणजेच 1/5, 15/75 म्हणजेच 1/5. हा जो रेशो असतो x/y, हा रेशो नेहमी कॉन्स्टंट असतो. आणि इनवर्स प्रोपोर्शन मध्ये या दोन्हीचा प्रॉडक्ट 5 × 20 100, 10 × 10 100, 20 × 5 100. अशा प्रकारे ह्या दोन्हीचा प्रॉडक्ट हा नेहमी कॉन्स्टंट असतो. म्हणजे x × y हे कॉन्स्टंट असतं, इथे x/y हे कॉन्स्टंट असतं. मग एवढ्यापैकी कोणतीही एक व्हॅल्यू तुम्हाला माहित नसेल तर ती व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. ही माहित नसेल तर याला काढू शकता, ही माहित नसेल तर याला काढू शकता. कारण आपल्याला माहित आहे की या दोघांचा जेवढा प्रॉडक्ट आहे तेवढाच प्रॉडक्ट या दोघांचाही होणार आहे. या दोघांचं जेवढं डिव्हायडेशन आहे तेवढंच या दोघांचा पण रेशो मिळणार आहे. हे माहित असल्यामुळे आपण इथं काय नंबर ठेवल्यानंतर रेशो इक्वल होतील. हे जसं आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं अशा प्रकारे 1/5 = 2/डॅश. बघितलं का नाही? असं अशा प्रकारे मग इथली क्वांटिटी आपण काढू शकतो. काय आहे ते, काय नंबर येईल ते. इथं 1 ला 2 न मल्टिप्लाय केले की 2 येतं, तर 5 ला किती न मल्टिप्लाय करावं लागेल? 2 न. म्हणजे इथं काय येतं? 10 येईल.
हे जे आहे अशा प्रकारे आपण या ठिकाणी शोधू शकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून किंवा अशा प्रकारे व्हॅल्यू काढून शोधता येतं. हे झालं डायरेक्ट प्रपोर्शन आणि हे झालं इनव्हर्स प्रपोर्शन. प्रपोर्शन मध्ये रेशो इक्वल असण्यासाठी डायरेक्टली पण असू शकतात किंवा इनव्हर्सली पण असू शकतात. हे दोन त्या ठिकाणी टाइप्स आहेत. याच्यावरचं एक्झाम्पल एक तुम्हाला प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये दिलेलं आहे. हे तुम्हाला मागच्या वर्षी झालेलं आहे. हे थोडंसं तुम्हाला रिवाइज करण्यासाठी हे परत आणखीन एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण याच्यावरचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल बघू. प्रॅक्टिस सेट 4.1. प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. 3 persons can build small house. 3 persons can build small house, a small house in 8 days. In 8 days. To build the same house in 6 days, how many persons are required? To build same house in 6 days. आता मला हेच जे हाऊस आहे हे 6 days मध्ये कंप्लीट करायचंय. तर हाऊ मेनी persons are required? How many persons are required? किती पर्सन्स रिक्वायर्ड झालेले असतील हे तुम्हाला इथं काढायचे. मग या ठिकाणी कुठल्या दोन क्वांटिटी दिलेल्या आहेत तुम्हाला बघा. एक हाऊस बिल्ड करायचे, त्या ठिकाणी 3 पर्सन्स आहेत हे सांगितले, म्हणजे नंबर ऑफ पर्सन्स दिलेला आहे. आणि त्यानंतर इन 6 days, इन 8 days दिले, म्हणजे नंबर ऑफ डेज दिलेला आहे. तर कुठल्या दोन क्वांटिटी आहेत? नंबर ऑफ पर्सन्स आणि नंबर ऑफ डेज. मग आता जेव्हा पर्सन्स वाढले तर तेच काम, एकच हाऊस बांधायचे, सेम हाऊस बांधायचे. तर सेम हाऊस बांधताना जर 3 पर्सनला 8 days लागत असतील तर मी 3च्या ऐवजी 8 days ऐवजी मला 6 days म्हणजे कमी दिवसामध्ये ते काम करायचे. कमी दिवसामध्ये ते काम मला पूर्ण करायचं असेल तर मला काय करावं लागेल? हे नंबर ऑफ पर्सन्स आहेत ते वाढवावे लागतील. म्हणजे नंबर ऑफ पर्सन्स वाढले तर लागणारे जे डेज आहेत ते कमी होतील आणि नंबर ऑफ पर्सन जर कमी झाले तर लागणारे जे डेज आहेत ते वाढतील. म्हणजे एक क्वांटिटी इन्क्रीज झाली तर दुसरी काय होते? डिक्रीज होते. आणि एक डिक्रीज झाली तर दुसरी काय होते? इन्क्रीज होते. जर असं होत असेल तर हे कसलं प्रपोर्शन असतं? एक एक्स इन्क्रीज व्हायलाय तर वाय डिक्रीज व्हायलाय आणि एक्स डिक्रीज व्हायलाय तर वाय इन्क्रीज व्हायलाय, असं होत असेल तर याला आपण इनव्हर्स प्रपोर्शन म्हणतो. म्हणजे हे नंबर ऑफ पर्सन्स अँड नंबर ऑफ डेज आर इन इनव्हर्स प्रपोर्शन. म्हणजे इथे सुरुवातीला आपण लिहू नंबर ऑफ पर्सन्स अँड number of days are in inverse proportion. इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहे. आता इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये असेल तेव्हा दोन्हीचा प्रॉडक्ट जो आहे x इंटू y हे काय असतं? कॉन्स्टंट असतं. म्हणजे ह्या दोघांचं प्रॉडक्ट. देअरफॉर नंबर प्रॉडक्ट ऑफ असं लिहू. देअरफॉर प्रॉडक्ट of number of persons and number of days are constant. Are constant. Number of persons and number of days are constant.
आर कॉन्स्टंट. नंबर ऑफ डेज आणि नंबर ऑफ पर्सन यांचा जो प्रॉडक्ट आहे तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. मग आता आपण दोन्हीचा प्रॉडक्ट काढू. इथं आपण एक छोट्या टेबल मध्ये लिहून काढू म्हणजे सोपं जातं. नंबर ऑफ पर्सन्स ह्याला एक्स घेऊ आणि नंबर ऑफ डेज हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी, हे तुम्हाला करायची गरज नाही ऍक्च्युअली, पण तुम्हाला सोपं जावं. नंबर ऑफ पर्सन्स किती आहे 3, तेव्हा नंबर ऑफ डेज किती लागतात 8. नंबर ऑफ पर्सन्स फॉर हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड फॉर 6 days म्हणले. 6 days साठी हाऊ मेनी पर्सन्स रिक्वायर्ड, एक्स पर्सन्स आर रिक्वायर्ड असं आपण याला सपोज करू. मग इथं इनवर्स प्रपोर्शन आहे. इनवर्स प्रपोर्शन म्हणल्यानंतर या दोन्हीचा एक्स आणि वाय चा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. म्हणजेच देअरफॉर 3 × 8 = नाहीतर असं लिहा, देअरफॉर x × y = k. इनवर्स प्रोपोर्शन आहे म्हणून x × y कॉन्स्टंट आहे. 3 × 8 = x × 6. x आणि y चा प्रॉडक्ट आणि इथं x आणि y ह्या दोघांचा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट इक्वल आहे. मग x काढायचंय म्हणून 3 × 8/6 = x. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. Therefore x = 4. x काय आहे, नंबर ऑफ पर्सन्स 4 पर्सन्स. म्हणजे जर त्याला ते काम 6 दिवसामध्ये पूर्ण करायचं असेल तर 3 पर्सनच्या ऐवजी त्याला किती पर्सन घ्यावे लागतील, 4 पर्सन्स घ्यावे लागतील. Therefore 4 persons are required. Therefore 4 persons are required to build the same house in 6 days. To build the same house in 6 days. तेच घर 3 पर्सनला 8 दिवस लागतात. तर त्याला 6 दिवसामध्ये ते कंप्लीट करायचे तर त्याला किती पर्सन घ्यावे लागतील, 4 पर्सन्स त्याला घ्यावे लागतील. म्हणजे 1 पर्सन जर त्याला वाढवलं तर त्याला ते घर बांधण्यासाठी 2 दिवस कमी लागतील. म्हणजे खरंच ऍक्च्युअली 6 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये कुठलं घर कंप्लीट होत नाही. हे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजण्यासाठी स्मॉल हाऊस म्हणून सांगितलेलं आहे. स्मॉल हाऊस कंप्लीट करायला 3 पर्सन जे आहेत ते पर्सन एवढ्या दिवसामध्ये कंप्लीट करतात. तर अशा प्रकारे तुम्हाला जर इनवर्स प्रपोर्शन असेल तर ह्या दोन्हीचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट करून, ह्या दोन्हीचा प्रॉडक्ट इक्वल करून तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची असते. अशा एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही 3/8 = x/6 असं जर केलं तर तुमचं एक्झाम्पल बरोबर येत नाही. इथं हे लक्षात ठेवायचे, इनवर्स प्रपोर्शन जेव्हा आपण लिहितो तेव्हा x आणि y चा प्रॉडक्ट हे तुम्ही छोटंसं रफ मध्ये करून घेऊनच एक्झाम्पल सोडवायचं म्हणजे तुम्हाला चुकणार नाही, सोपं जाईल. तर सगळ्यांनी हे एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. प्रॅक्टिस सेट 4.1 मधला हा क्वेश्चन नंबर 4 आहे. जे आपल्याला हे डायरेक्ट इनवर्स प्रोपोर्शन समजून सांगण्यासाठी म्हणून मी हे मुद्दाम पेंडिंग मध्ये ठेवलं होतं. आपण आतापर्यंत रेशो बघितलेलं होतं. आता आपण हे प्रोपोर्शन मध्ये हे बघितलं की त्याच्या टाइप्स काय आहेत आणि त्याच्यावरचे एक एक्झाम्पल. आता पुढचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या तासामध्ये बघणार आहोत. धन्यवाद. लिहून घ्या एक्झाम्पल सगळ्यांनी.